आपले कोपरखानेला शशिकांत आणि शिंदे माझं बोलणं झालं त्यांनी झालं नाही. कैलास कदम पण इथे आले. हां, शहराध्यक्ष पण दिसले नाही. हे आले ना, मग मी त्यांना आलेच विचारलं. त्यांचा इंटकचा काहीतरी होता, पण ते मला नाही, त्याचे परिणाम जरा एक मिनिट झालं. दिसत आहेत का? नाही, असं नाही आहे. नाहीतर प्रदेशचे सचिव आहेत, इतर जे काँग्रेस पक्षाचे पण कार्यकर्ते आणि कैलास कदमचं मला स्वतः बोलणं झालं. संग्रामजींचा काल रात्रीच कॅन्सल झाला होता, असं नाही का नाही आहे. आणि संग्राम पाटीलजी कोपरखानेमध्ये संजोग वगैरेसाठी शशिकांत शिंदे आणि सुप्रियाताई सुळे या तिघांसाठी देखील आम्हाला 4-4:30ला भेटणार आहेत. तर असं काय नाही. हां, मात्र एक नक्की आहे की सांगलीच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि विशेषतः त्या भागाचे जे नेते आहेत त्यांचा आग्रह आहेत आणि प्रत्येक पक्षाला मला असं वाटते आपल्या नेतृत्वाकडे आग्रह धरण्याचा तो अधिकार आहे. पण उद्यापर्यंत या सर्व गोष्टीला विराम मिळेल अशातली आम्ही अपेक्षा आहे. अनेक भागांमध्ये किंवा आपण उल्लेख केल्याप्रमाणे इकडे तसं नाही आहे असं मला वाटते. पण आपला जर सुतवाद असेल की असं आहे तर मला वाटत नाही की याच्यात काही फार मोठी गोष्ट आहे. आपण 1-2 दिवसामध्येच सर्व बदल दिसेल. उलटे आमचे दोन्ही शहर प्रमुख इकडे पुण्यातले आज धंगेकरजींबरोबर पूर्ण खांद्याला खांदा लावून आज काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर आघाडीमध्ये निश्चितपणे एकजुटीने आम्ही पुढे जाऊ. म्हणजे महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत ते मावळमध्ये संजोग वगैरे यांच्या प्रचारासाठी एकजुटीने काम करत आहेत असं म्हणता येईल. नाही, आता आहे म्हणजे बघा कसं आहे ते कोणाच्या इकडे आहेत तिकडे आहेत अशी जी भूमिका ही आहेत आता नाही. फॉर्म भरायपर्यंत या सर्व एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न. उलटा आम्ही प्रचारामध्ये फार पुढाकार घेतलेले आहेत, तुम्ही पाहिलं असेल. आणि म्हणून आमची ही प्रचाराची पण देखील सुरुवात झाली आहे फॉर्म भरायच्या अगोदर. म्हणजे मी तर त्यांना आता तेच सांगत होतो की आता या सर्व खर्चाचा पण देखील एक भाग आहे, तोही आपल्याला कोड ऑफ कंडक्टमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. आणि म्हणून मूळ जो प्रचार फॉर्म भरल्यानंतर आणि मला निश्चितपणे आत्मविश्वास आहे आणि मी स्वतः मॉनिटर करतो आहे की जसं मी बारामतीला जाऊन आलो काल, जसं मी आवाहन केल्याप्रमाणे शिरूरमध्ये पण आहेत, जसं पुण्यामध्ये आमचे सर्व लोक मिळून काम करत आहेत. या जिल्ह्यामध्ये एकजूट राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून करू आणि ते निश्चितपणे होईल असं मला आत्मविश्वास. भाऊ, देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही निवडणूक जी आहे ते नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी आहे. आपण वेगवेगळे कॅन्डिडेट येतात. बारामतीचं म्हटलं तर बारामतीचं बोलत असताना असं म्हणत आहे. कसं आहे की ते एका बाजूला एक वेगळी भूमिका मांडतात, इंदापूरमध्ये वेगळी भूमिका मांडतात, विदर्भमध्ये वेगळी भूमिका मांडतात. त्यांच्या भूमिकेबद्दल कुठेतरी स्पष्टता नाही आहे. जर खऱ्या अर्थाने जर त्यांना मोदींच्या नावाने मतं मिळत आहेत किंवा त्यांना वाटते की ही निवडणूक आहेत, मग त्यांनी राज्यांमध्ये सत्तांतर करण्याची गरज नव्हती. आणि असे एक सोडून 2-2 उपमुख्यमंत्री किंवा एक सोडून अनेक मंत्रिमंडळ ते सहकार्याने 105 आमदारांचा असलेला पक्षाला फक्तच सत्ताचा फक्त छोटासा भाग आणि बाकी सर्वांना द्या हे त्यांनी करण्याची गरज लागली नसती. तर ही निवडणूक मुळामध्येच महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचाराने झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे या राजकारणाला लोक कंटाळलेली आहेत आणि या मताच्या माध्यमातून हे आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल. भाऊ, खरं तर आज पदाधिकारी मेळावे होते. तुम्ही महाविकास आघाडी आहे, ज्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा पदाधिकारी स्थानिक दिसत. मी अगोदरच उत्तर दिलं. प्रदेशचे सचिव इकडे आहेत, कैलास पदाधिकारी नाही, स्थानिक पण आलेत ना, कार्यकर्ते आहेत, महिलांचे पण आहेत आणि युवकचे पण आहेत, विद्यार्थीचे पण आहेत. शहर प्रमुख त्यांचा इंटकचा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे. त्यांचाही आता कदाचित फोन वाजतो, बघतो का कैलासचाच आहे का नाही आहे. तर तेही देखील त्यांच्या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि संग्रामचं कालच संध्याकाळी कोपरखानेला त्यांची मिटिंग होती आणि योगायोगाने ती मिटिंग आमच्यासाठीच लावली आहे म्हणून तेही येऊ शकले नाहीत. पण असं काय वाटत नाही. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की फॉर्म भरण्याची तारीख ही आता आम्ही 23 तारीख नक्की केलेली आहे, निश्चित केलेली आहे. त्यावेळी ही सर्व मंडळी तुम्हाला दिसतील. भाऊ, संजोग वगैरेंची जेव्हा हे झाली त्याच्यानंतर आमचा बारण्याचे सिटिंग MP आहे, तुमचं काय ॲनालिसिस आहे या सीटवर? काय म्हणजे कारण की गेल्या वर्षी बारणे जिंकून आले होते. कसं आहे, काय ॲनालिसिस? आम्ही जो बारकाईने ॲनालिसिस केलेलं आहे की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची एक चांगली ताकद आम्हाला खालच्या तिन्ही पट्ट्यामध्ये मिळालेली आहे. दुसऱ्या नंबरवरती विशेषतः कर्जत ही आमची सीट होती. तिकडचा आमदार जरी गेला असेल तरी देखील मतदार हा आमच्याबरोबर आहे. भोईर म्हणून पण सेकंड नंबरवरती आहेत. म्हणजे तिकडचे जे अपक्ष आमदार जे निवडून आलेत ते फक्त 1001 मतांनी निवडून आलेले आहेत.
तर तिकडे चांगली परिस्थिती आहे. आणि आमचा कॅन्डिडेट हे पिंपरीमध्येच असलेला आणि विशेषतः गावकीचा जो मोठ्या मिळणारा जो पाठिंबा आहे हे जर पाहिल्यानंतर आणि इतर सर्व सामाजिक दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा जो त्यांना पाठबळ जो मिळतो आहे तर कदाचित आम्हाला आघाडी पिंपरी चिंचवड आणि मावळमधूनच मिळेल का अशी आमची अपेक्षा आहे. पण आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहोत, कॉन्फिडन्स आहोत पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहत आहोत. आणि म्हणून आता एक एक बूथ वाईज आखणी करण्याचं काम केलेलं आहे. प्रभाग वाईज काही लोकांना जबाबदारी आम्ही वाटून दिलेल्या आहे आणि त्याला मॉनिटरिंग करण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही ही सीट काढू एका 2 दिवसामध्ये. कारण आजच संजय राऊत साहेबांशी माझी चर्चा झाली. कारण 18 तारखेला सुप्रियाताई सुळेजी आणि अमोल कोल्हे हे फॉर्म भरत आहेत. त्यांनी मला निमंत्रण केलं होतं. काल पवारसाहेब पण मला बोलले आणि राऊत साहेबांना पण त्यांनी विनंती केली की तुम्ही बोला म्हणून. तर म्हणून मी आज त्यांना फोन केला होता. तर उद्या परवापर्यंत मला असं वाटते तिढा नाही आहे. पण जे स्पष्टीकरण किंवा जे आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्नचिन्ह आहे किंबहुना काही कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या लोकांमध्ये ते उद्या समजेल. वंचितला महाविकास आघाडीला घेण्यासाठी अजून काही प्रयत्न होत आहेत का? म्हणजे आज प्रयत्न आहे परंतु काहींना यायचंच नसेल तर मग काय करायचं असा प्रश्न येतो. पण मला असं वाटत नाही की वंचितले पण असलेले जे अनेक नेते मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की आता ही निवडणूक ही फक्त सीटापुरता राहिली नाही आहे. ही निवडणूक लोकशाही आणि विशेषतः परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना वाचवण्यासाठी आहे. आणि म्हणून मला असा आत्मविश्वास आहे की काही ना काही करून त्याच्यातून मार्गाने निघाला तरी देखील समाज म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीवरती बरोबर ते राहतील अशी अपेक्षा. फ्लेक्सवरती दिघे साहेबांचा फोटो दिसतोय, नेमका अर्थ काय घ्यायचा? हे दिघे साहेब काय ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे. ह्याच्यामध्ये अगोदरच ज्या व्यक्तींना वाटते कारण त्यांचा संबंध ज्या परिसरातल्या कार्यकर्त्यांचा आला त्या परिसरातले आहेत. त्या इकडच्या देखील कार्यकर्त्यांच्या अनेक भावना आहेत त्यांच्याबद्दलचे आहेत. म्हणून त्याचा समावेश करण्याचं काम केलं का त्यात वेगळा अर्थ घ्यायची गरज. आंबेडकरांना मोठं होऊन द्यायचं नाही असा कौल जो आहे तो आता चंद्रशेखर बावनकुळेंनी मारलेला आहे की वंचितच्या संदर्भात त्या जागा वाटपाचा जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आंबेडकर जे आहे ते मोठे होतील. आंबेडकरांना मोठं होऊन द्यायचं नाही असं काँग्रेस. कसं आहे की वंचित तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे का हा एक वेगळं पक्ष आहे. प्रत्येक पक्ष वाढलं पाहिजे, आपापल्या पद्धतीने वाढलं पाहिजे. परंतु यावेळी ही जी लढाई आहे ही काही एका पक्षापुरता नाही. आणि म्हणून आपण इंडिया अलायन्स केलं आणि इंडिया अलायन्समध्ये समविचाराची लोक आणि जे खरोखर घटना वाचवायसाठी जे एकत्रित आलेले आहेत तो त्याच्यातला भाग आहे आणि मूळ गावा तोच आहे. आणि म्हणून त्यांनी यायला पाहिजे. आता बावनकुळे जर त्यांचे प्रवक्ते व्हायला लागले तर ही शासनता व्हायला लागलेली आहेत की बा नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आणि ते त्यांचं हितचिंतक आहेत का त्यांना बदनाम करण्यासाठी पुढे येत आहेत हे आता लक्षात येईल. काँग्रेस अद्यापही सांगलीत मैत्रीपूर्ण लढत करा म्हणतात, नक्की काय अर्थ घ्यायचा? बघा हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत असलेले प्रदेशाध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष हे जे 2 महत्त्वाचे पदं असतात मुंबईमध्ये मुंबई काँग्रेस पार्टी असेल आणि प्रदेशमध्ये नाना पटोलेजी जे प्रदेशचे असतात ह्यांच्याकडनं तरी असं कुठे आले नाही आहे. आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहेत ना. म्हणजे भिवंडीमध्ये पण काही लोकांनी अपेक्षा केली आहे की तिकडे तर राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट आहे म्हणून. आमच्या काही लोकांच्या अपेक्षा पण होत्या आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूरची सीट आम्ही सोडली, रामटेकची आमची सीट सिटिंग सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर अशा पण सीट्स आपण सोडण्याची भूमिका होती. आणि अमरावती जिकडे आम्हाला ट्रेडिशनली आम्ही लढली पाहिजे ती देखील आम्ही सोडण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. तर मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये काय वेगळं पण आहे. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. मी भाषणातच त्याचा उल्लेख केलं की एका राजकीय पक्षातला नेत्यांनी आपल्या पक्षातल्या उमेदवारांना जाहीर करायचं ही नवीन प्रथा सुरू होते. यातूनच संकेत दिसत आहेत की खऱ्या अर्थाने नेतृत्व कोण करतो आहे किंवा करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे पहिला तर आम्ही माईक खेचण्यापुरतंच बघत होतो, आता डायरेक्टच घोषणा व्हायला लागली तर म्हणजे हा सर्वसामान्य राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही असेल किंवा राजकारणामध्ये एक आमदार या नात्याने माझ्यासमोर पण प्रश्न आहेतच. सर भाऊ प्रकाश आंबेडकर आहेत जे त्यांनी आता जे वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीने जे आहे ते जागा वाटपाचा पालन केला नव्हतं ते एवढं बंधनाचं काम जे आहे महाविकास आघाडीने केलेलं. बघा जे त्या घटक पक्षामध्ये जे आहे ते आम्ही बोलण्यापेक्षा सर्वांना माहिती आहे का काय मागणी होती त्यावेळी त्याची जाहीर वाच्यता पण केलेली आहे आणि अजूनही वेळ गेली नाही आहे फॉर्म भरायच्या जे विड्रॉ करायच्या अगोदर त्यांनी तो विचार करायला पाहिजे. पण समजा जर
कोणाच्या अपेक्षा जास्त असतील आणि त्या आघाडीमध्ये एवढे घटक पक्षांना आपल्याला देऊन जर त्याच्यामध्ये करता आलं नाही तर हे दुर्दैवी आहे. नाही त्यांची मागणी काय आहे की आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा ज्या आहे ते महाविकास आघाडी देत नाही असं त्यांचा थेट आरोप आहे. बघा, पहिला त्यांनी सांगितलं का तुमचे जे पडणारे जागा आहेत ते आम्हाला द्या. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणतायत की बा जे जागा आम्हाला पाहिजे ते पाहिजे. मला असं वाटते याच्याबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरती याच्याबद्दलचं ऑलरेडी स्पष्टीकरण झालेले आहेत. वंचितचे सर्व नेते तेवढे महत्त्वाचे आहेत, वैचारिक महत्त्वाचे आहेत. त्यांनी या प्रवाहामध्ये यायला पाहिजे आज पण आम्हाला असं वाटते. महाराष्ट्राचे आराध्यव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते त्यांनी ही आघाडी घडवली असे आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे राहुल गांधीजी, आदरणीय सोनिया गांधीजी आणि विशेषतः इंडिया अलायन्सचे सर्व घटकातील पदाधिकारी, मग त्यात आप असेल, शेकपा असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, या सर्वांचे नेते मंडळी, विशेषतः व्यासपीठावर उपस्थित असलेले समाजवादी असेल, RPI वेगळे गटातले काही लोक आहेत, सामाजिक संस्थेतून काम करणारे काही ज्येष्ठ मान्यवर आज या निमित्ताने आहेत. हे जे सर्व मान्यवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विभिन्न पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, संजोगजींनी जे नाव घेतलेले असे सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठ पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, माझ्यावर आलेले माझे सहकारी केसरनाथ पाटीलजी, लतिकाताई, इतर सर्व मान्यवर, उपस्थित तमाम सर्व पक्षाचे कार्यकर्ते, बंधुभगिनी, बांधव, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर शेवटचा वक्ता आला तर आपल्याला एक मोठी समस्या असते की नेमकं काय बोलावं. पण ही बैठक ही प्रचाराची शुभारंभ करत असताना सर्व कार्यकर्त्यांचा एकत्रित रीतीने आपण सर्वांना एका व्यासपीठावरून जो आणू, पुढच्या काळामध्ये काय रणनीती करायची आणि कशा प्रकारे आपण जायचं आहे ह्याची ही आजची ही खऱ्या अर्थाने ही बैठक आहे. त्याची सुरुवात आपण पथनाट्याच्या माध्यमातून आपण करण्याचं काम केलं. हँडबिल किंवा पॅम्पलेट ज्याला आपण म्हणतो त्याचा उद्घाटन या निमित्ताने झालेलं आहे. माझं भाषण संपल्यानंतर एक चांगलं गाणं त्याचाही देखील आपण त्याचा लॉन्चिंग आज गाण्याचं आपण या निमित्ताने आपण करणार आहोत. बाहेर गेल्यावरती एक LED देखील व्हॅन आपल्या या निमित्ताने आपण उपस्थित केलेली. पण या सर्व गोष्टी करायच्या कशासाठी आणि कोणासाठी करतोय आणि त्याचा उल्लेख मानवजींनी पण देखील करण्याची भूमिका घेतली की ज्यावेळी देशामध्ये ही मानसिकता आणि देशामध्ये एक असं न कळत एक वातावरण निर्माण करण्याचं काम केलं जातोय आणि एक संकल्पना करण्याची भूमिका वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून घेण्याचं काम काही मंडळी करत आहेत की या देशामध्ये पुढच्या काळामध्ये आता एकच झेंडा राहणार. या आणि विशेषतः आपल्या मनामध्ये विचारण्याची गरज आहे की नेमकं हे आपल्याला सूत्र चालणार आहे का, किंवा या भावनेतून जर काही मंडळी एकत्रिततेने येऊन जर काम करण्याचा प्रयत्न जर करणार असेल तर त्याला आपल्याला साथ द्यायची की त्याला रोखायचं आहे, ही भूमिका बजावण्याच्या दृष्टिकोनातूनच ही एक महत्वाची निवडणूक तुम्हा आपल्या सर्वांच्या समोर आपल्याला पाहायला मिळाली. अनेक मुद्दे आहेत त्याची चर्चा आपण निवडणुकीच्या या सर्व वातावरणामध्ये करणार आहोत. चौक सभा होणार आहेत, मोठमोठे सभा होणार आहेत, आपले नेते सर्वजण मंडळी येणार आहेत. 23 तारखेला संजोगजी आपला आपण फॉर्म भरण्याचा पण देखील आपण निर्णय घेतलेला आहे. पुढचं चांगलं बघितलंय ना. आणि आपले नेते आदरणीय आदित्य ठाकरेजी स्वतः तुमच्यासाठी त्याबरोबर तुमच्या बरोबर येणार आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या नेत्यांनाही कळलेले आहेत की आता वारा हा कुठे चाललेला आहे आणि मतदारांनाही कळलेले आहेत की वारा कुठे वाहतोय. कारण समोरच्यांकडे काय मुद्दे आहेत की नाही हा प्रश्न निर्माण होतोय. अनेक वेळा भ्रष्टाचाराच्या बद्दलचे देशामध्ये पंतप्रधान घोषणा करतात किंवा भाषण करतात आणि आता तर अशी भीती वाटते की ज्यावेळी ते भ्रष्टाचाराच्या वरती बोलतात लगेच आठवड्यावरती कोणतरी भ्रष्टाचार करणारा माणूसच त्यांच्याकडे येतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते.
मी काल एका व्हिडिओ बघत होतो, एक RSSचा आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ असलेला नेता त्यांनी सांगितलं आणि हिंदीमध्ये ते बोलत होते की अगर हमारे घर में वॉशिंग मशीन है तो उसमें हम अपने लोगों के मैल कपड़ों के मैल धोने के लिए उसका इस्तेमाल करें कि आजू बाजू का मैल इस्तेमाल करके वो गंदगी हमारे घर में लाए। ये लोगों को सोचना पड़ेगा, जो देश का नेतृत्व कर रहे हैं उन लोगों को सोचना पड़ेगा की मी म्हणत नाही ही भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेले RSSचे वरिष्ठ नेता ज्या अर्थी बोलतायत त्याचा अर्थ कसा आहे की हे जे चाललेलं आहे हे फक्त वरच्या वरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आपकी बार 400 बार मग कशाला तुम्हाला या सर्व गोष्टी पाहिजे? का तुम्हाला पक्ष फोडण्याची ही गरज यावी लागली? पहिला आपला पक्ष फोडला, काहींना असं वाटलं असेल की अरे हे तर शिवसेनेचा अंतर्गत विषय, लगेच बघतो ना बघतो तर एका वर्षामध्ये राष्ट्रवादी फोडण्याची भूमिका घेतली, राष्ट्रवादी नाही फोडत असेल तर काँग्रेस फोडण्याचं काम करण्याची भूमिका घेतली गेली आणि आता जर बघतायत की या सर्व गोष्टी झाल्यानंतर देखील राज्याचं वातावरण हे आमच्याकडे वळतच नाही आणि म्हणून बंद झालेला भोंगा देखील सुरू करण्याचं काम हे आता सुरुवात करण्याचे काम चालले. हे काय म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटते की महाराष्ट्राला त्या लोकांनी काय या देशाच्या बाहेर असं काय समज झाली आहे की काय, किंवा भारतातले जे नागरिक आहेत त्याच्यात सर्वात जागरूक नागरिक आणि विशेषतः राज्यामध्ये यासाठी आहे कारण महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे की ज्यामध्ये इतर सर्व जाती धर्माची लोक हे येऊन या राज्यामध्ये येतात आणि त्याचा मोठ्या मनाने स्वागत करण्याचं काम किंवा त्यांना साथ देण्याचं काम हे आपण कष्टकरी असलेल्या लोकांना आपण करण्याची भूमिका आपण घेतोय. आज खरं तर मुंबईच्या नंतर जर सर्वात वाढणारा मोठा नागरीकरण आणि शहरीकरण मध्ये जर तुमचं शहर असेल तर हे तुमचं पिंपरी चिंचवड आहे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जर वाढणाऱ्या नागरीकरणामध्ये पण जर तुम्ही पाहिलं असेल की यामध्ये सर्व जाती धर्माची लोक देखील आज वगैरेची आपल्या माध्यमातून तुम्ही जे त्यांना स्वीकार करून घेऊन करण्याचं काम केलेलं आहे. औद्योगिक क्रांतीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जी लोक इकडे येत आहेत त्यांचा एका प्रकारे स्वागत करून इतर आपल्या राज्यातले इतर जिल्ह्यातली तर लोक येत आहेत पण तमाम वेगवेगळ्या राज्यातील लोक देखील आज या वस्तीमध्ये येऊन करतायत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारताचा जर नकाशा पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला कुठे जर बघायचं असेल तर मुंबई नंतर हे पुणे आणि पुण्याही पेक्षा जास्त हे पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. ही साम्यता आहे त्याचा उल्लेख यादवजींनी केलं. का इकडचा जो असलेला एक वेगळा राज्यातला पण माणूस आपल्या नेत्यांबद्दल कौतुक का करतोय? कारण त्यांना तिकडची परिस्थिती माहित आहे. कोविड मध्ये ज्यावेळी काही लोक बोलत होते की आपला नेता कुठे होता म्हणून, मला जरा मोबाईल द्या, आणि काही लोक म्हणत होते, काही लोक कशाला आपलेच खासदार म्हणत होते, आपलेच खासदार म्हणत होते की आमचे नेता कधी बाहेर निघालत नाही. मी तुम्हाला 21 एप्रिल 2022 चा ट्विट आपले खासदार श्रीराम अप्पा बारणे यांचा ट्विट आहे की काल मंत्रालयात कामानिमित्त गेलो असता बाहेर पडताना CMO महाराष्ट्र माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा कॉन्वॉय आला. त्यांनी कॉन्वॉय थांबून मला बोलून घेतले, काय कामानिमित्त आला विचारपूस केली. माझा नेता माझा मुख्यमंत्री देशात नंबर 1 आहे पण कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे शिवसेना. त्यांचा हा ट्विट जरी खोटा असेल तर त्यांच्या बरोबर मराठी चाबुसकर जी तुम्ही होता जर उभा राहून सांगा, नाहीतर माझ्याबद्दल बोलायचं काही खोटं बोलतात. तर आता हल्ली खोटं बोलण्याची सवय लागली आहे लोकांना. आणि तुम्ही बघितलं असेल किरीट सोमय्या किती खोटं बोलत होता पण काल तो खरं बोलला. खरं बोलला की नाही बोलला? भले 7 वर्ष लागले असतील की 2007 मध्ये पण आपल्या बरोबर आघाडीमध्ये राहून बिघाडी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे मी केलेलं नाही, आमच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ही बिघाडी आम्ही केली असं काल आज चर्चेमध्ये आम्ही बोलतोय का? नाही तर कोणत्या वेळेला तुम्हाला काय तुम्ही विरोधी पक्षातून पाहिजे ते टीका करताय. आणि एवढंच नाही तर जे राज्याचा उपमुख्यमंत्री मानवजी तुम्ही किती वर्ष आता या चळवळीमध्ये काम करणार आहात? आम्ही फार तुमच्यापेक्षा छोटी कार्यकर्ते आहोत. तुम्ही अनेक नेत्यांना पाहिलं असेल. मी माझ्या कारकिर्दीमध्ये
विलासरावजींबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. गोपीनाथ मुंडेजी विरोधी पक्ष नेते नात्याने, म्हणजे मला आठवते की मी मुंबई शहराचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालो. मी एकमेव आमदार म्हणून घेऊन मुंबईमध्ये निवडून आलो होतो. बाकी पूर्ण 34 मतदार विधानसभेमध्ये मी एकमेव होतो. आणि माझ्या विरुद्ध होते दत्ता राणे, जे भारतीय जनता पार्टीचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि RSSचे अत्यंत जवळचे, आणि विशेषतः विशेषतः गोपीनाथ मुंडेजींच्या बरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी म्हणून देखील काम करत होते. आणि त्यांनी माझ्याकडे येऊन एक वेळा नाही तर त्यावेळी राज्याचा गृहमंत्री म्हणून 2 वेळा येऊन प्रचार करण्याचं काम केलं. माझ्यासारख्या कार्यकर्ता, आम्ही पण तरुण होतो, वयाच्या 27व्या वर्षामध्ये लोकांच्या समोर जाण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली होती. आणि आश्चर्य वाटलं तेव्हा देशाचा राज्याचा गृहमंत्री ही एक नाही आणि उपमुख्यमंत्री असताना आपल्या विधानसभेमध्ये एक नाही 2-2 सभा घेतो. आणि ज्यावेळी मी निवडून आलो तर लॉबीमध्ये भेटल्यानंतर सहज त्यांनी सांगितलं, सचिन इकडे. आणि तुम्हाला माहिती आहे गोपीनाथजींची सवय, त्यांचा तो एक मला वाटते नोकियाचा मोबाईल असतो, एक काडी असायची, ती काडी घेतली आणि ते कानात लावत होते. मला वाटलं का हे बर्ड आहे का काय, नंतर लक्षात आलं का ते बर्ड नाही आहे, मोबाईल नोकिया फोनचा जो असतो टच तो करत होता. अरे तुला हरवण्यासाठी खूप प्रयत्न केला. 2 वेळा मी आलो तिकडे, कारण मला माहिती होती का आमची ती सीट जाते. आणि मी त्यावेळी 4700 मतांनी निवडून आलो. तरी लगेच मला बोला, ए बस, काय काम असेल तर सांग, मतदारसंघाच्या विकासासाठी मी तुझ्या बरोबर आहे. ही जी संस्कृती आहे, तुम्ही जर बघितलं असेल तुमच्याही कारकिर्दीमध्ये अनेक राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही पाहण्याचं काम केलं. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की या काळामध्ये राज्याचा एक उपमुख्यमंत्री सांगतोय की मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी एक नाही 2-2 पक्ष फोडावे लागले, हा माझा मेरिट आहे आणि मग मी इकडे आलो. हे कधी ऐकलंय तुम्ही? हे कधी ऐकलंय? अनाजी पंत आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कौतुक वाटते की घर फोडणं, पक्ष फोडणं. अहो तुम्ही कितीही जरी देखील घर फोडण्याचा प्रयत्न केला, किती जरी देखील पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, किती जरी देखील निधी तुम्ही आमच्या समोर ठेवण्याचं काम जरी केलं असेल, तर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला निष्ठा आहे. इकडे बसलेला तमाम कार्यकर्ता आणि बसलेला मतदार हा निधीला लाथ मारून निष्ठेबरोबर राहणारा कार्यकर्ता आणि मतदार आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावरती राज्यभरामध्ये एक भावनात्मक लाट किंवा सहानुभूतीची लाट, ही सहानुभूती हा शब्द पण वापरणं उचित होणार नाही, चिडेची लाट ही निर्माण झालेली आहे. चिड आहे. आज लोकांना रस्त्यावर उतरता येत नाही, तुमच्या माझ्यासारखा त्यांना कदाचित बोलता येत नाही. म्हणून प्रतिक्रिया आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विचार मतदारांनी पक्का केलेला आहे. तुम्हाला आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करावं लागणार. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, अनेक मुद्द्यांची चर्चा करता येतील. महागाईचं काय झालं, बेरोजगारीचं काय झालं. खरं तर पिंपरी सारखा, चिंचवड सारखा शहर हा म्हणजे औद्योगिक क्रांती करणारा हा शहर आहे. ह्याची निर्मिती यासाठी झालेली आहे की अनेक लोक आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आले, रोजगार म्हणून घेऊन आले आणि इकडे बसण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून त्या शहराचा लौकिक या निमित्ताने मिळाला. आणि तीच शहराची क्रांती करत असताना ती पिंपरी, चिंचवड, मावळ सारख्या पट्ट्यामध्ये जाण्याचं काम केलं. पुढे पनवेल असेल, उरण असेल, त्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कारखानदारी आली. खोपोली सारख्या भागामध्ये इंडस्ट्रियलायझेशन आलं. या सर्व औद्योगिक दृष्टिकोनातून, क्षेत्रातून ही मोठी क्रांती झाली. काय केलं आपल्या खासदारांनी? एक उद्योग तरी आणलं का? असलेले उद्योग या जाण्याचं काम ज्यावेळी करत होते, मला माहित आहे या गोष्टीचा मी साक्षीदार आहे की ज्यावेळी फॉक्सकॉनचा उद्योग तळेगाव मध्ये येत होता, अनिकेतजी तुम्ही, मी, आपण, अशी जी आपण असाल, बरं, जी आपण इकडे बसलेला ती मंडळी, आदित्यजींनी येऊन तिकडे विरोध यासाठी करण्याचं काम केलं तर जागा तयार होती, सर्व काय गोष्टी होती. निवळ गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फॉक्सकॉनचा उद्योग हा गुजरातमध्ये नेऊन जाण्याचं काम केलं. त्यावेळी आपले खासदार तोंडात बोट घालून बसले होते का? कोणाचा रोजगार गेला? 1 लाख लोकांना कदाचित ते रोजगार त्या फॉक्सकॉनच्या एका निर्मितीमध्ये मिळाली असती. आणि म्हणून आमचा प्रश्न असा आहे की या तरुणांना बेरोजगार करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि इकडच्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. हे मुद्दे लोकांसमोर घेऊन तुम्हाला आपल्याला जावं लागणार आहे. किती उद्योगाची निर्मिती केली, कशा प्रकारे कामगारांची पिळवणूक होते. मी स्वतः एक्साइड मध्ये कामगारांचा नेता या नात्याने काम करतोय. सचिनजी इकडे आहेत, आपण देखील त्याचा उल्लेख संजोगजी वारंवार करण्याचं काम केलं. हम करो सो कायदा,
आणि कोण व्यवस्थापनाची लोक फोटो काढणार उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर दाखवणार आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्याची भूमिका घेणार आणि कुठेही लोक संघटित होणार नाही, त्यांना न्याय मिळू नये या दूरदृष्टिकोनातून प्रयत्न करून वेगळ्या पद्धतीने त्या औद्योगिक देखील शांतता बिघडण्याचं काम ही मंडळी करण्याचं काम करतात. आज उरण सारख्या भागामध्ये आज नैनाचा मोठा प्रकल्प तिकडे होतोय, पण त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेतलं जात नाही. सिडकोचे असलेले अनेक असलेल्या 12% जे परतावाचे फक्त लेआउट देशाचे पंतप्रधान येऊन गेले, घोषणा झाली, लेआउट झाले, पण हातामध्ये अजून ताबा मिळालेला नाहीये. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांकडनं तुम्ही घोषणा करायची पण हातामध्ये काहीच नाही, अशी परिस्थिती आणि अशी अवस्था ज्यावेळी होत असताना तुम्हा आपल्याला बघावं लागणार आहे की पुढच्या काळामध्ये की कशा प्रकारे काम करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. अनेक मुद्दे त्याची चर्चा आपण स्वतंत्र रीतीने करू, कारण वेळ खूप झालेला आहे. मी संजोगजींचा यासाठी मी निवळ फक्त कौतुक करणार नाही तर मी अभिनंदन करेन की तुम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि आज आमच्या पक्षाबरोबर आणि विशेषतः आपल्या पक्षाबरोबर उद्धवजींना साथ देण्यासाठी तुम्ही उभे राहिला. कारण ज्यावेळी या पक्षाचा इतिहास दिला जाईल, ज्यावेळी या पक्षाचा इतिहास दिला जाईल, कारण ती जी परिस्थिती तुमची होती ती परिस्थिती माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची होती, त्यावेळी काय निर्णय घ्यावा हा प्रश्न होता की ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती ज्यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला येतोय, त्याला काहीतरी या राज्यासाठी नवीन घडवायचं आहे, काहीतरी मला या देशासाठी आणि राज्यासाठी आणि भागासाठी करायचं आहे, तर त्याला विरोध करायचं का त्याच्या बरोबर राहायचं, अशी एक मनस्थिती आणि दुध मनस्थितीमध्ये मी होतो. पण मी त्यावेळी निर्णय घेतला की राजकीय आपला नुकसान झालं तरी चालेल, पण समाजकारणामध्ये अशी लोक पुढे यायला पाहिजे आणि अशा लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कारण इतिहासामध्ये लिहिलं गेलं असता की ठाकरे कुटुंबातल्या एका व्यक्तीला सचिन यांनी विरोध केलं, ते इतिहास पुसून की ठाकरे कुटुंबातला एक सामाजिक क्षेत्रामध्ये येणारा तरुण त्याला सहकार्य करण्याची भूमिका मी घेतली आणि म्हणून आज आदरणीय आदित्यजी ठाकरेंच्या रूपाने एक तरुण सहकारी म्हणून आज तुमच्या आपल्या समोर येतोय. आणि हा फक्त तरुण नाही, त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, चोख रीतीने केलं. अनेकांना वाटत होतं की अरे पिता आणि पुत्र तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आहेत, काय करणार हे सर्व लोक. कुठचाही न चालणारा किंवा कोणीही न मागणारा खाता त्यांनी निवडण्याचं काम केलं आणि राज्याचा पर्यावरण मंत्री म्हणून एक उत्तम काम करण्याची भूमिका घेत असताना UK असेल किंवा UN मध्ये पण अनेक राज्यातल्या पहिला क्रमांक जर कोणाला जर मिळण्याचं काम झालं असेल त्या विभागामध्ये, तर त्यामध्ये महाराष्ट्र होता. आणि पर्यटनच्या माध्यमातून आपले जेवढे गड किल्ले आहेत यासाठी पहिल्यांदा निधीची तरतूद करण्याची भूमिका त्यांनी घेतली. मी त्या गोष्टीला साक्षीदार आहे. आपण देखील या जिल्ह्यातले अनेक लोक साक्षीदार आहात. त्या पर्यटन विभागातून पण देखील अनेक गड किल्ले आणि की जे आपल्याला माहित असेल की ते गड किल्ल्याला देखील निधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली. आणि विशेषतः एकविरा देखील देवळाचा कायापालट व्हायला पाहिजे, कारण ही त्यांची कुळ दैवत आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळी आदित्यजींनी पुढाकार घेऊन निधीची तरतूद करून देण्याची भूमिका घेतली. आता काहीतरी थोडंफार काम चालू आहे, पुढचं कामाचं काय मला माहित नाही, पण कदाचित पुढचं काम आता करण्याची संधी संजोगी तुम्हालाच मिळणार आहे असंही आईच्या आशीर्वादाने ते आपल्याला करून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल. मी आपल्याला कार्यकर्ता म्हणून घेऊन एवढं त्या निमित्ताने सांगायचं आहे की ही निवडणूक काय सहज आपण निवडून येणार आहोत अशा ते काही भूमिका ठेवून आपल्याला चालणार नाही. माझी विनंती राहणार आहे की महाविकास आघाडीच्या सर्व घटकांना हात जोडून विनंती राहणार आहे की ही लढाई आता ही पक्षापुरता राहिली नाही, ही आमच्या पक्षापुरता राहिली नाही. कालच आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर मी स्वतः बारामती लोकसभेचा आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेण्याचा मला योग आला. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वजण आलो आणि त्यावेळी पण मी साहेबांना सांगितलं की आता ही सुप्रियाताई सुळे या तुमच्या उमेदवार राहिले नाही, आता ते उमेदवार आम्हाला राहिलेले आहेत आणि आम्ही उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जाण्याचं काम आम्ही करणार आहोत. ही भूमिका आम्ही घेण्याचं काम त्या बाजूला आम्ही करतोय. जे पुण्यासारख्या भागामध्ये माझे इकडे 2 शहर प्रमुख संजय मोरेजी आणि गजानन दरपुडेजी इकडे आलेले, कोणाला वाटत नव्हतं तर कसबा विधानसभेमध्ये चमत्कार घडण्याचं काम होऊ शकतो, पण आम्ही सांगितलं की धंगेकर हा आमचा जुना शिवसैनिक आहे,
सामाजिक दृष्टिकोनातून काम करतोय. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आदित्यजींची रॅली झाली आणि हे मी म्हणत नाही तर धंगेकरजींना पण म्हणावं लागलं की हो आज मी निवडून आलो त्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तिकडच्या शिवसैनिकांचा आहे. आणि कसब्या देखील मतदारसंघामध्ये पण आपण चमत्कार घडवण्याचं काम आपण पुण्यासारख्या शहरामध्ये आपण करू शकलो आणि तो चमत्कार पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये देखील आम्ही करणार आहोत. आणि तीच भूमिका अमोल कोल्हेंबद्दल पण देखील आज शिरूर सारख्या लोकसभेमध्ये देखील घेण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून महाविकास आघाडी या नात्याने या प्रत्येक घटकाची ही नैतिक जबाबदारी आहे की ही लढाई ही तुमच्या आपल्या विचाराच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई एका प्रकारे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. आणि ती लोकशाही वाचवण्याचा निर्धार करून घेऊनच तुम्ही मग आपल्याला सर्वांना मैदानामध्ये उतरायचं. ठीक आहे, खूप जुमले आता आपल्याला ऐकायला मिळतात. आता तरी सांगितलं की हे जे काही ईडीने जे केलेले जे पैसे किंवा इतर सर्व जे जमा केले जात आहेत हे काय असेच नाही की सर्व लोकांना वाटून टाकणारा म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा करून टाकण्याचं काम केलं. अरे ते जाऊ द्या, एवढे पैसे तुमच्याकडे जे इलेक्शनचे बॉन्ड आलेले त्याच्यातले अर्धे जरी तुम्ही लोकांना वाटले तरी लोक तुम्हाला स्वागत करतील. इलेक्शन बॉन्ड मध्ये देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय की एका पक्षाला एवढे पैसे मिळतात आणि ही जी मंडळी हे दुसऱ्या पक्षाला मिळाले म्हणून घेऊन त्याच्यावरती टीका करण्याचं काम करतात. ते वेगवेगळ्या व्यासपीठावरती आपण ते म्हणू आणि हे अनेक जुमले येत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की अशाच जुमला दिला 15-15 लाख रुपये खात्यामध्ये देऊ मिळाले का? महागाई कमी करू झाली का? वर्षाला 2 कोटी तरुणांना रोजगार मिळून देऊ आला का रोजगार? असंख्य विषय आहेत. हे सर्व विषय घेऊन मला असं वाटतं तुम्ही आपण सर्वांनी लोकांच्या समोर जाण्याचं काम करायचंय. संजोग सारखा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता, एक अत्यंत अभ्यासू व्यक्ती हे योगायोगाने तुम्हा आपल्याला सर्वांना लागलेले आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या घटकांना लागलेले. ठीक आहे, काही लोक आता उपसून काढणार 8 तारखेला तर मला वाटते काही मावळची आता चर्चा पण सुरुवात करून टाकलेली आहे. ठाकूरजी तुम्ही आज मावळच्या आंदोलनामध्ये काय होतं आता देवेंद्रजी मावळची चर्चा करायला लागलेले आहेत आणि ते चर्चा करणारे ते आजूबाजूला बघतच नाही मला वाटते ते असंच बघत चाललेलं आहे. ही शोकांतिका आहे ते सर्व आपल्याला दिसतील. काय झालं नाही झालं आपल्यातले पण काही वाघ आहेत जे दिल्लीमध्ये गेले किंवा गेले. आता कसं चाललंय तुम्हाला मी सांगायची गरज नाही. हंटर कोण चालवतोय काय करतोय नाही मध्ये या राज्याची ही एवढी शोकांतिका आहे की बाई दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याचं काम पण तिसऱ्या पक्षाचा नेता करतोय. ही जर वेळ जर एका पक्षावरती येत असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हंटर कोणाकडे आहे आणि वाघ म्हणत होते हे कोणाच्या इशारावरती चाललेले आहेत हे आता नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहिलं. आणि म्हणून जे गेले त्यांना लकलक भरू. आता तर त्यांना म्हणजे आठवडाभर अगोदर तर अशी चर्चा होती की बाबा काही ना तर हे चिन्ह घेऊन मी जाईन लोकांसमोर जाऊ कसं अशी ती एक भीती काहींच्या मनामध्ये निर्माण होती. आणि म्हणून काही लोक चिन्ह बदलण्याच्या भानगडीत होते. आता ते चिन्ह घेऊन जरी आले असेल त्यांनी जरी बरे आपलं चिन्ह घेतलं असेल काही जरी केलं असेल तरी देखील कार्यकर्ता आणि विशेषतः मतदार हा आजही आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या जीवावरती या सर्व घटक पक्षांच्या जीवावरती संजोगजी निश्चितपणे विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की एक संघटनात्मक पण काम करणारा व्यक्ती आहे. म्हणजे फक्त त्यांनी लोकप्रतिनिधी पद महापौर पद त्यांच्या घरामध्ये तो वारसा सामाजिक अशातला नाही पण त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना त्यांनी मला वाटते 27 ते किती 37 नगरसेवक निवडून आणले होते. तुम्ही तर अध्यक्ष म्हणून घेऊन 37 आणले. आमच्याकडे तर खासदार असून 2 आले तरी नशीब समजा आले होते. मी तर नव्हतो बाबा आणि जे आले ते स्वतःच्या बळावरती आले ते. आता मला माहित नाही की सचिनची काय वेगळी सेटिंग असेल की नाही म्हणजे त्यावेळीचे आताची नाही महानगरपालिका पण जे नगरसेवक आले आमच्या यादवताई पण इकडे आहेत. राहुल समजा आमच्या प्रवाहातून त्या प्रवाहामध्ये गेले. आता गेले काय मलाही माहित नाही. कधी कधी असतात कधी कधी नसतात ते माहित नाही. त्यांनाही शुभेच्छा विधान परिषद मिळणाऱ्या म्हणून. बघूया कधीपर्यंत येत आहेत नाही येत आहेत पण ठीक आहे हरकत नाही. असतात काही गोष्टी जे झाले असतील नसतील तर काय त्यामध्ये जात नाही. मी त्यामध्ये जात नाही. मी यासाठी त्याचा उल्लेख करत नाही. त्याला कारण असं आहे की मी जे पक्ष
पक्षाकडे जबाबदारी एवढ्या मोठ्या पदाची मिळाल्यानंतर पण देखील जर आमचे 6चे 7 नगरसेवक जर होत नसेल तर त्यातूनच ही शोकांतिका आहे. मी संजोगजींकडनं अपेक्षा व्यक्त करेन की या कार्यकर्त्यांच्या जीवावरती, या महाविकास आघाडीच्या जीवावरती तुम्ही तर पुढच्या काळामध्ये खासदार तर होणारच आहात. माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की या महाविकास आघाडीचाच महापौर उद्या पिंपरी चिंचवडमध्ये बसलं पाहिजे, हे बसण्याचं काम केलं. कारण आश्चर्य व्यक्त होतो, कोविडचा भ्रष्टाचार झाला म्हणून मुंबईबद्दल चर्चा होते, पिंपरी चिंचवडची होतच नाही, पनवेलची होतच नाही. पत्रकार इकडे त्यांनाही माहित आहे, अहो इकडे एक टेबल मिळत नव्हता त्यावेळी कोविडमध्ये. डॉक्टर तर लांब राहिले, भाव भावाला बघायला तयार नव्हता. तुमच्याकडे अनेक लोकांनी कोविड सेंटर बांधले असते. पाहिजे ते किंमत देऊन आपण त्यावेळी टेबल खुर्च्या आणून घेऊन लोकांना करत होतो आणि आपण लोक काही करा, 2 पैसे जास्त लागले तरी देखील हे कोविड सेंटर उभे राहिले पाहिजे. माणसाचा जीव वाचवण्याचा आहे. 100 रुपयाची खुर्ची 400 रुपये दिले तरी चालतील, पण आपण आणत होतो. आणि एका बाजूला कोविडचा भ्रष्टाचार झाला म्हणून त्याची चौकशी होते. दुसऱ्या 2017 पासून मुंबई महानगरपालिकेच्या वरती फक्त आरोप किरीट सोमय्याजी करतात. राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाता होता 2018 पर्यंत, त्याची साधी चौकशी त्यांना करता आली नाही. आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून परत चौकशीचा ससेमेरा आज मुंबई महानगरपालिकेवरती करताय. सीएजीचा रिपोर्ट आल्यानंतर पण देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दोषी ठरलंय. त्या अधिकाऱ्यांना परत त्यांनी एक्सटेन्शन देण्याचं काम केलं. निवडणूक आयोगाला सांगितल्यानंतर मुंबईतला आयुक्त त्यांना बदलावा लागला. असं असताना फक्त मुंबई महानगरपालिकेची सीएची चौकशी होते, पुण्याची चौकशी होत नाही, पिंपरी चिंचवडची होत नाही, ठाण्याची होत नाही, पनवेलची होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की हे राजकीय दृष्टिकोनातून हे जी काम करणारी जी मंडळी आहे ह्याला एक चोख उत्तर पुढच्या काळामध्ये द्यायचं आहे. आणि ही निवडणूक ही जशी लोकसभेची आहे, ही निवडणूक आगामी विधानसभेची पण आहे, ही निवडणूक आगामी महानगरपालिकेची पण आहे, ही निवडणूक आगामी पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व गोष्टीला बाधक असलेल्या गोष्टीला पकडून आपल्याला आहे. आणि म्हणून पूर्ण ताकदीने आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागणार आहे. पक्षाचा संपर्क प्रमुख या नात्याने मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट बोलतो की आता काय दयामाया केली जाणार नाही. ज्याला एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे ठेवायचं असेल त्यांनी दोन्ही पाय तिकडे घेऊन जा. कारण आमच्याकडे आता जे कॉन्ट्रॅक्टर होते, ज्यांना टेंडर पाहिजे होते, त्यांची सेटिंग होती, त्यांच्या गोत्यात होते, ते सर्व गेलेले आहेत. आता काय जे राहिलेले असतील त्यांनाही त्याच्यात काय अपेक्षा आशा असतील तर त्यांनी आता तुम्हाला म्हणजे लास्ट ऑफर आहे आमची, फॉर्म भरायच्या अगोदर ज्याला जायचं असेल तर बिंदास त्यांनी जा, निष्ठेने त्याला काम करायचं नाही. ज्याला निष्ठेने काम करायचं असेल त्याला जे वाटते की बाबा मी इतरांचा जबाबदार नाही, पण एक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी स्वतःला माझ्या आरशामध्ये मी चेहरा जाऊन बघेल तर मला माझ्यावरती गर्व राहिलं पाहिजे. असेही काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते जर असतील आणि जे आहेत त्यांनी मात्र पूर्ण ताकदीने लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करा. हेवे सोडून द्या. माझा एकदा जमत नाही, माझं नाव लावलं नाही, माझं केलं नाही, मला पुढचीच दिली नाही, मला बोलायलाच का दिलं नाही, या सर्व गोष्टी दुय्यम आहे. कारण ही लढाई ही काही लढाई ही आपल्या पुरता मर्यादित राहिली नाही. ही लढाई ही संघटनात्मक दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून पण एक महत्वाची राहिली आहे. म्हणूनच तुम्ही बघता की इकडे बसलेले सामाजिक क्षेत्रातील लोक ह्यांना काय आमदारकीची तिकीट पाहिजे, नगरसेवकाची तिकीट पाहिजे असं नाही. हे का एवढे तळमळीने बोलतायत, का ते तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्यामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे जर आज थांबलं नाही तर जे म्हणतायत ना अबकी बार 400 पार, कशासाठी पाहिजे त्यांना? कर्नाटकाचा एक त्यावेळी असलेला ज्येष्ठ नेता सांगतोय का हो आम्हाला 400 पाहिजे आणि हे आणावं लागेल कारण आम्हाला देशाची घटनाच बदली करायची आहे. जर देशाची घटना उद्या जर बदली झाली, उद्या तुम्हा आपल्याला मिळालेलं स्वतंत्र आहे, तुम्हाला आपल्याला मिळाला मताचा अधिकार आहे, तुम्हाला आपल्याला मिळालेला जे बोलण्याचा अधिकार आहे, हे जर उद्या मिळालं नाही तर ही लोकशाहीची पहिली गळचेप करण्याची सुरुवात होईल आणि ती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे. ठीक आहे, परसेप्शन तयार केलं जातंय. तुम्ही बघितलं असेल आज दक्षिण पूर्ण भारतामध्ये मी एकच मिनिटं घेणार आहे. दक्षिण भारतामध्ये 138 सीट आहेत. त्या 138 सीट पैकी 28 सीट 2019 मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये हे भारतीय जनता पार्टीला मिळाले होते. बाकी सर्व असलेले जे हे इतर पक्षाला मिळाले म्हणजे बीजेपीच्या विरोधात असलेली लोक मिळालेली.
आणि त्याच्यात आश्चर्य तुम्हाला वाटत असेल की त्यातले 23 ते 24 सीट हे फक्त कर्नाटकातून त्यांना मिळाले होते आणि कर्नाटकामध्ये आता सत्ता बदल झालेली आहे आणि म्हणून ते जे 23 पैकी पण अर्धे कमी जर झाले आणि त्याही पेक्षा या राज्यामध्ये जर कमी झाले तर गेल्या वर्षीपेक्षा आकडे आहेत त्याच्यातच ते कमी आज दिसताना दिसत आहेत. म्हणून मग कधी राम मंदिरच्या नावाखाली कधी लोकांच्या भावनाशी खेळण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते करण्याची भूमिका ही जी मंडळी घेत आहेत आता त्यांनाही देखील यावेळी काय राम पावतील असं वाटत नाही. कारण मुंह में राम बगल में छुरी हा हिंदुत्व नाही. पक्ष प्रमुख जसं सांगतात हो आम्ही हिंदुत्व आहोत, आमचा हिंदुत्व मुंह में राम और हाथों को काम और हर समाज को सन्मान ही जी भूमिका घेऊन मला असं वाटतं तुम्ही मी आपण सर्वजण कामाला लागूया. संजोग वगैरेजींना शुभेच्छा देत असताना ही लढाई ही तुमची त्यांची आपली पुरता मर्यादित करता तुम्ही स्वतः संजोग वगैरे पाटील आहेत असं बोलून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया अशी ती अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि जास्त चर्चा न करता आलेले सर्व घटक पक्षाचे आभार मानून पुढच्या काळामध्ये देखील अशीच आपण एकजूट म्हणून आपण ठेवून कामाला लागूया अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.